नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये विविध पदांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,800 ते 28,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल, पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे ICMR NIRT मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3 या पदासाठी निघालेली आहे। तर या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे 3 वर्षाचे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल लाईफ सायन्समध्ये, क्लिनिकल आणि पॅराक्लिनिकल सायन्समध्ये, किंवा आणि सोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल इन लाईफ सायन्समध्ये किंवा क्लिनिकल पॅराक्लिनिकल सायन्समध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 28,000 रुपये पर मंथ सॅलरी प्लस HRA तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3 या पदासाठी। या पदासाठी एकूण 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल लाईफ सायन्समध्ये किंवा क्लिनिकल पॅराक्लिनिकल सायन्समध्ये, 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या पदासाठी 35 वर्षाची वयमर्यादा आहे। 28,000 रुपये पर मंथ प्लस HRA तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। मुलाखत जी आहे तुमची 4 मार्च 2024 या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3 मेडिकल सोशल वर्कर या पदासाठी। या पदासाठी एकूण 1 वॅकन्सी आहे। 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल सोशल सायन्स, सोशल वर्क, सोशिओलॉजी, मेडिकल सोशिओलॉजी, फिजिओलॉजी किंवा अँथ्रोपोलॉजीमध्ये, किंवा 3 वर्षाचा अनुभव असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 28,000 रुपये प्लस HRA तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल। मुलाखत जी आहे तुमची 5/3/2024 या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3 फील्ड इन्व्हेस्टिगेटरसाठी या ठिकाणी एकूण 2 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल लाईफ सायन्स, क्लिनिकल आणि पॅराक्लिनिकल सायन्समध्ये, इन्क्लुडिंग नर्सिंग आणि अलाइड कोर्सेस या ठिकाणी आहेत। 3 वर्षाचा अनुभव तुमचा असणं आवश्यक आहे किंवा संबंधित विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। एज लिमिट तुमचं 35 वर्षापर्यंतचं या पदासाठी आहे। 28,000 रुपये प्लस HRA देखील या पदासाठी दिला जाईल। 4/3/2024 मुलाखत तुमची होणार आहे। त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 2 लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी एकूण 5 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी सायन्स तुम्ही असाल आणि डिप्लोमा झालेलं असेल MLLT किंवा DMLT, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 20,000 रुपये प्लस HRA तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल। 4/3/2024 मुलाखत किंवा रेटिंग टेस्ट तुमची या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 2 साठी एक्सरे टेक्निशियनसाठी वॅकन्सी आहे। 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा डिप्लोमा झालेला असेल रेडिओलॉजीमध्ये किंवा रेडिओग्राफीमध्ये किंवा इमेज टेक्नॉलॉजीमध्ये, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 20,000 रुपये प्लस HRA तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 5/3/2024 मुलाखत किंवा टेस्ट तुमच्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट हेल्थ असिस्टंटसाठी या ठिकाणी 12 वॅकन्सीज आहे। 10वी तुमची झालेली असेल प्लस डिप्लोमा झालेला असेल MLT किंवा DMLT, 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। 18,000 रुपये प्लस HRA तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। मुलाखत जी आहे तुमची 4 मार्च 2024 या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर प्रोजेक्ट डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड B साठी वॅकन्सी आहे। 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत। 12वी पास तुम्ही असाल सायन्स स्ट्रीममधून, 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल, DOE ASSC A लेवलचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। 18,000 रुपये प्लस डेली अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल। त्यानंतर मुलाखत जी आहे तुमची 5 मार्चला या ठिकाणी होईल। त्यानंतर सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट UDC साठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा असेल किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिन आहे, 2 वर्षाचा अनुभव तुमचा संबंधित विषयाचा असेल आणि या ठिकाणी स्पीड तुमचा जो आहे 8,000 के डिप्रेशन पर हॉवर या ठिकाणी असेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। 17,000 रुपये प्लस अलाउन्सेस या ठिकाणी तुम्हाला दिले जातील।
5 मार्चला मुलाखत तुमची होणार आहे. त्यानंतर प्रोजेक्ट ड्रायव्हर कम मेकॅनिक या पदासाठी पुढील वॅकन्सी आहेत. 2 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत. मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असाल आणि RTOचं संबंधित व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. 25 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 16,000 रुपये पर मंथ प्लस डेली अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. 5/3/2024ला मुलाखत तुमची होणार आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ हेल्पर या पदासाठी 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. हायस्कूल किंवा समतुल्य शैक्षणिक असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 25 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी आहे. 5/3/2024ला मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाईल. मुलाखत जी आहे तुमची ICMR नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट 73G ब्लॉक MIDC भोसरी पुणे या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. त्या संदर्भातील वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.